सायगाव ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार, रमाबाई नगर येथील बंद सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी जुगाड, अखंड वायरऐवजी मारला जॉईंट. सायगाव प्रतिनिधी. येवला तालुक्यातील सायगाव येथील रमाबाई नगर परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर आणि महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. हे कॅमेरे सुरळीत सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने नवीन अखंड वायर टाकणे आवश्यक असताना जुन्याच बंद पडलेल्या वायरला जॉईंट मारून जुगाड पद्धतीने कॅमेरे सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे. ग्रामपंचायतीच्या या निष्काळजी आणि हलगर्जी कारभारामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महत्त्वाचा परिसर अन सुरक्षेचा खेळखंडोबा रमाबाई नगर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर हा गावातील अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा भाग आहे. या मार्गावरून दररोज मोठी रहदारी असते. याच परिसरात जिल्हा परिषद शाळा असल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांची सतत ये-जा सुरू असते. तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या संरक्षणाचा अतिशय संवेदनशील विषय या सुरक्षेशी जोडलेला आहे. असे असतानाही ग्रामपंचायत प्रशासन या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दुरुस्तीबाबत एवढे उदासीन का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. कायमस्वरूपी उपायाऐवजी तात्पुरता जुगाड. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीकडे अखंड वायर टाकून कॅमेरे दुरुस्त करण्याची मागणी केली जात होती. मात्र प्रशासनाने या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले. आता नाविलाजाने दुरुस्तीचे काम हाती घेतले खरे, पण त्यासाठी नवीन अखंड वायर न वापरता जुन्याच तुटलेल्या, बंद पडलेल्या वायरला ठिकठिकाणी जॉईंट मारून काम भागवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा जॉईंट मारलेल्या वायर्समुळे कॅमेऱ्यांचे फुटेज वारंवार खंडित होण्याची अथवा कॅमेरे कायमचे खराब होण्याची दाट शक्यता असते. भविष्यात दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? एकीकडे सार्वजनिक मालमत्तेचे आणि महामानवाच्या पुतळ्याचे संरक्षण, तर दुसरीकडे लहान मुलांची सुरक्षितता पणाला लागलेली असताना ग्रामपंचायत प्रशासन इतक्या महत्त्वाच्या कामात असा हलगर्जीपणा कसा करू शकते? उद्या या परिसरात एखादी अनुचित घटना घडल्यास किंवा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला जबाबदार कोण असणार, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे. कॅमेऱ्यांच्या कामात असा तकलादू आणि थातुरमातुर कारभार न करता ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ चांगल्या दर्जाची अखंड वायर टाकून कॅमेरे पूर्ण क्षमतेने व कायमस्वरूपी सुरू करावेत, अशी जोरदार मागणी सायगाव येथील ग्रामस्थ आणि आंबेडकरी अनुयायांनी केली आहे. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. SL लाईन मराठी न्यूज शरदराव लोहकरे पाटील सायगाव.